आपण कुणाच्या तरी प्रेमात पडू शकतो? याचे उत्तर काहींसाठी हो असेल तर काहींसाठी नाही. ही कथा आहे निशा नावाच्या मुलीची, जी अमर नावाच्या मुलावर खूप प्रेम करत होती. दोघेही कॉलेजच्या दिवसापासून जवळचे मित्र होते. अमर आणि निशा एकमेकांना खूप चांगले समजून घेत होते. खरं तर त्यांची खूप खोल मैत्री होती. अमरला जेव्हा जेव्हा कोणतीही अडचण यायची तेव्हा निशा त्याला प्रत्येक परिस्थितीत साथ द्यायची आणि जेव्हा निशाला कोणतीही अडचण येत असे तेव्हा अमर नेहमीच तिच्या पाठीशी उभा असायचा. अशा प्रकारे दोघेही एकमेकांना आधार देत राहिले आणि त्यांच्यात एक खोल प्रेम फुलले. कालांतराने त्यांचे प्रेम इतके दृढ होत गेले की देवाने जरी त्यांना वेगळे व्हायला सांगितले तरी त्यालाही त्यांच्यापुढे हार मानावी लागेल. काही काळानंतर दोघांनीही त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि अमर व निशा दोघेही चांगल्या नोकरीत रुजू झाले. त्यांचे आयुष्य आनंदाने चालू होते. मग एके दिवशी निशा अमरला म्हणाली की अमर, आता आपण लग्न करायला हवे. निशाचे म्हणणे ऐकून अमर म्हणाला, ठीक आहे, मी आज माझ्या कुटुंबाशी बोलेन आणि तूही तुझ्या घरातील सगळ्यांशी बोलून घे. जेव्हा त्यांनी एकमेकांच्या घरी सांगितले की आम्ही एकमेकांवर प्रेम करत आहोत आणि आम्हाला लग्न करायचे आहे तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना हे नाते आवडले आणि त्यांनी या नात्याला होकार दिला. काही काळानंतर त्यांच्या साखरपुड्याचा मुहूर्त निश्चित झाला आणि काही दिवसात त्यांचा साखरपुडाही मोठ्या थाटामाटात पार पडला. काही दिवसांनी अमरने स्वतःची कंपनी सुरू केली, ज्यामध्ये निशाही त्याच्यासोबत त्याला मदत करायची. दोघांनी मिळून त्यांची नवीन कंपनी चांगल्या प्रकारे चालवायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच कंपनीला खूप नफा होऊ लागला. त्यांचा व्यवसायही चांगला होऊ लागला. एके दिवशी अमरला व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले. तिथे त्याला एक मुलगा भेटला. त्याचं नाव राहुल होतं. तो कंपनीचा मालक होता. कंपनीच्या मीटिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर दोघेही कंपनीने आयोजित केलेल्या एका पार्टीला जातात. पार्टीत अमर आणि राहुल चांगले मित्र बनतात. त्यावेळी दोघेही त्यांच्या आयुष्यातील गोष्टी एकमेकांशी शेअर करतात आणि दोघेही त्यांची मैत्री नेहमीच टिकवून ठेवण्याचे वचन देतात. पार्टी संपल्यावर अमर त्याच्या गाडीने घरी जात होता. मग अचानक राहुलच्या गाडीने मागून अमरच्या गाडीला धडक दिली आणि अमरची गाडी पलटी खात लांब जाऊन पडली. या अपघातात अमरला खूप मार लागला. राहुलही खूप घाबरला. राहुल पटकन गाडीच्या खाली उतरला आणि पळतच अमरच्या गाडीकडे गेला. त्याने बघितले तर अमर पूर्ण रक्ताने भिजलेला होता. अमरला दवाखान्यात नेण्यासाठी राहुलने त्याला गाडीबाहेर काढले, पण डोक्याला मार लागल्यामुळे अमर मरण पावला. राहुलला खूप धक्का बसला. जेव्हा निशा आणि अमरच्या कुटुंबाला कळले की अमरचा अपघात झाला आहे आणि तो आता या जगात नाही, तेव्हा त्यांना हा धक्का सहन झाला नाही. निशा पूर्णपणे धक्क्यात होती, पण निशाला हे माहीत नव्हते की अमरचा अपघात राहुलमुळे झाला आहे. निशा आणि अमरच्या कुटुंबाला अशा अवस्थेत पाहून राहुलला सहन झाले नाही आणि तो त्यांना मदत करायला गेला. पण तो अमरचा मित्र नाही, तर तो अमरचा कर्मचारी म्हणून कंपनीत रुजू होणार झाला. कंपनीत पोहोचल्यानंतर त्याने निशाला खूप मदत केली. अमरची कंपनी पुढे नेताना राहुलने अमरच्या कुटुंबाचीही काळजी घेतली. राहुलने अमरच्या कुटुंबाला स्वतःचे कुटुंब मानले. त्यांनी एक कुटुंब तयार केले. अमरची धाकटी बहीण राहुलला आपला भाऊ मानू लागली. अमरच्या मृत्यूनंतर अमरचे वडील अर्धांगवायू झाले होते. राहुलने त्यांचीही काळजी घेतली. अमरची आजी निशाला आपली मुलगी मानत असे. ती नेहमीच निशाला दुसरीकडे लग्न करायला सांगायची, पण निशा त्यांना आपले कुटुंब मानत असे. तिने कधीही दुसरीकडे लग्न करण्याचा विचार केला नव्हता. तिच्या मनात कधीही दुसऱ्या मुलाचा विचार आला नाही, कारण ती अमरवर खूप प्रेम करत होती आणि त्याला विसरणे तिला शक्य नव्हते. राहुल हळूहळू अमरच्या कुटुंबाचा भाग बनला होता आणि राहुलही निशाच्या प्रेमात पडला होता. राहुलचा चांगल्या वागण्याने आणि राहुल अमरच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असल्याने निशा खूप आनंदी होती. राहुललाही निशा आवडायला लागली होती, पण राहुलने निशाला कधीही त्याच्या भावना सांगितल्या नव्हत्या, कारण त्याला भीती होती की ज्या दिवशी सत्य बाहेर येईल तेव्हा सर्वजण त्याचा द्वेष करतील. पण अमरच्या आजीला सर्व काही माहीत होते की राहुल निशावर खूप प्रेम करू लागला होता आणि आजीलाही वाटायचे की निशाने दुसरे लग्न करावे, तिचे आयुष्य नव्याने सुरू करावे. राहुलचा स्वभाव आजीलाही आवडत होता. आजीला खात्री होती फक्त राहुलच निशाला सांभाळू शकतो.
कारण राहुल खूप हुशार आणि चांगला मुलगा होता. पण राहुलला आतल्या आत गुदमरल्यासारखे वाटायचे, कारण त्याला माहिती होते की अमरच्या अपघाताला कारणीभूत तो स्वतः होता. तो स्वतःच्या मनाला खात होता. आता तो अमरचा झालेला अपघात लपवू शकत नव्हता. त्याला खोटं लपवणे शक्य नव्हते. संधी पाहून त्याने सर्वांसमोर सत्य सांगून टाकले. त्याने सर्वांना सांगितले की अमरचा अपघात त्याच्या हातून झाला आहे, पण तो नकळत झाला होता. त्यालाही कळाले नव्हते की हा अपघात कसा झाला. राहुलच्या गाडीची धडक लागून अमरचा मृत्यू झाला आहे हे ऐकून सर्वांना खूप दुःख झाले. निशाला तर राहुलचा खूप राग आला. तिने त्याला सर्वांसमोर कानाखाली मारली आणि त्याच्याशी लग्न करण्यासही नकार दिला. पण निशाच्या मनात तो अजूनही एक चांगला मुलगा होता. तिला फक्त अमरच्या अपघाताचा राग होता. काही दिवस गेले. त्याच कंपनीत काम करूनही निशा राहुलशी बोलत नव्हती. पण ते म्हणतात ना की प्रत्येक सजीवाला कोणावर तरी अवलंबून राहण्याची गरज असते. निशाला कोणावर तरी अवलंबून राहण्याची गरज होती आणि राहुलचे नाव हळूहळू तिच्या हृदयात घुसू लागले. तरीही ती त्याच्याशी बोलली नाही. तरीही ती त्याला गुन्हेगार मानत होती. एके दिवशी राहुलने निशाला गुलाबाचे फूल दिले आणि म्हणाला, निशा, मी कबूल करतो की मी तुझा दोषी आहे, पण प्रत्यक्षात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. निशाने त्याचे प्रेम लपवत त्याला स्पष्टपणे नकार दिला. याबद्दल खूप दुःखी होऊन राहुल निशाला पत्र देऊन निघून गेला. निशाने ते पत्र वाचले तेव्हा त्यात लिहिले होते की तो अमरच्या कंपनीचा कर्मचारी नाही, उलट तो एका कंपनीचा मालक आहे. तो त्याची शिक्षा भोगण्यासाठी इथे आला होता आणि आता तो कायमचा निघून जात आहे. पण राहुल त्याच्या घरी परत जात असताना अचानक त्याचा अपघात झाला. पण राहुल कसा तरी वाचला. मग जेव्हा निशा आणि अमरच्या कुटुंबियांना हे कळाले तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी तातडीने रुग्णालयात गेले आणि राहुलला हॉस्पिटलमध्ये पाहून अमरच्या कुटुंबाला असे वाटले की ते पुन्हा त्यांचा मुलगा गमावत आहेत. निशालाही त्याच्या प्रेमाची जाणीव झाली. ती राहुलवर प्रेम करते आणि तिला वाटले की अमरलाही कुठेतरी असे वाटेल की त्याच्या जाण्यानंतर तिने राहुलशी तिचे नाते जोडावे. आणि का कुणास ठाऊक राहुलच्या अपघाताने ती खूप घाबरली होती. निशाला राहुलच्या बॅगेत एक डायरी सापडली ज्यामध्ये राहुलने लिहिले होते की तो निशावर किती प्रेम करतो. पण त्याला त्याच्या अनावधानाने झालेल्या चुकीची भीती वाटत होती. हो, त्याने डायरीत सगळं लिहून ठेवलं आहे आणि त्यात त्याच्या भावना, अमरची मैत्री आणि तिच्या कुटुंबाचे प्रेम आहे. हे सर्व वाचल्यानंतर निशाला कळले की राहुल तिच्यावर किती प्रेम करतो. ती देवाला प्रार्थना करते की राहुल वाचावा आणि तो लवकर बरा व्हावा. देवानेही तिची प्रार्थना ऐकली. काही वेळाने डॉक्टर सांगतात की राहुल आता सुरक्षित आहे. मग राहुल बरा झाल्यानंतर निशा त्याचा हात धरते आणि म्हणते, राहुल, मला माफ कर. मलाही तू आवडतो. त्या दिवशी तुला कानाखाली मारल्याबद्दल मला माफ कर. मी तुझी डायरी वाचली आहे. तू खूप चांगला आहेस. जे काही झाले ते विसरून आता दोघेही खूप आनंदी होते. यानंतर राहुल निशाचा हात आपल्या हातात घेऊन म्हणतो की निशा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला नेहमी खुश ठेवेल. माझ्याशी लग्न करशील का? निशा त्याला लग्नाला होकार देते. मग निशा आणि राहुल दोघेही लग्न करतात. दोघेही आनंदात राहतात आणि निशा, जिला वाटायचे की ती पुन्हा कोणावरही प्रेम करू शकणार नाही, ती पुन्हा राहुलवर खरे प्रेम करते. पण मित्रांनो, अमर तिचे पहिले प्रेम होते आणि नेहमीच तिचे पहिले प्रेम राहील. अमर अजूनही निशाच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात राहतो. ती अमरला कधीच विसरू शकणार नाही. निशाने हे कधीच कुणाला सांगितले नाही की आजही ती अमरवर खूप प्रेम करते. तिचा आत्मा आधीच अमरचा झाला होता. फक्त हे शरीर आणि निशाचे थोडेसे प्रेम हे राहुलचे आहे.